आहात तुम्ही? अरे माणसात की हैवानात? हैवान हैवान बरोबर ओळखलं तुम्ही. हैवानच आहोत आम्ही. पण तू कोण आहे? टिचबर बाई आहेस तू, टिचबर बाई. हे काय? हे खेळणं हातात घेऊन तुला काय वाटतं आम्ही सगळे घाबरू? हे बघ, आमच्याशी लढायचं नाही हं? तुला मी आधीच सांगतो. काय आहे? आमच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, पॉलिटिकल कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे तू आमचं काहीही बिघडू शकणार नाही. हे चालू कर बुलडोझर. नाही आता बघूयाच या बांगड्या घातलेल्या हाताने एवढा भला मोठा बुलडोझर कसा रोखला जातोय. आणच मी पण बघते कसा पुढे आणतोस ते. त्याच बांगड्यांची ताकद होती ना म्हणून सगळ्या वेदना सहन करून तुला जन्माला घालू शकली. आणि तू माझ्या बांगड्यांना कमी लेखू नकोस हा. बाईच्या बांगड्यांमध्ये काय ताकद असते तुला माहित नाही. ओ बाई, तुम्ही एक बाई आहात, लक्षात आहे ना? चिरकुट बाई आहेस, त्यामुळे ना लायकीत राहायचं, कळलं का? लायकी? बाईची लायकी माहिती आहे तुला? ज्या देवीला मखरात बसवून पुसताना ती सुद्धा एक बाईच होती. महिषासूर जेव्हा जनतेला छळायला उभा राहिला तेव्हा त्याचा संहारही देवीनेच केला होता. पण तुझ्या अकलेला हे माहीत असलेलं वाटत नाहीये मला. मुळात एक बाई ही जर चिरकुट गोष्ट वाटत असेल ना तर इथेच तुमच्या सगळ्यांची लायकी आणि अक्कल कळते. एका बाईने ठरवलं ना तर ती अख्खं जग जिंकू शकते, जग चालवू शकते आणि तुझ्यासारख्या नराधमांपासून जगाला वाचवूही शकते. चल बाजूला हो. आता अजून एक शब्द जरी बोललास ना तर हे त्रिशूळ निघ इथून. निघतो. चला चला. चला.